थँक्यू. बहुतांशी आपण जेव्हा टीव्ही वरती समालोचन ऐकतो त्यावेळी एलिगन्स हा शब्द प्रामुख्याने आपल्याला ऐकायला येतो आणि या फटक्यामध्ये तो एलिगन्स पाहायला मिळाला बॅट्समन अजय मुंगाजीचा. साधा सोपा फटका जरी इतरांना वाटला असला तरी सुद्धा हा फटका मारण्यामध्ये किती कस लागतो ते बॅट्समनला माहिती आहे. एक तर डावा पाय पुढे काढायचा, चेंडूवरती नजर ठेवायची आणि बॅकलिफ्ट अगदी समोर ठेवून कव्हरच्या वरतून बॅटचा मुखडा ओपन करून बॉल धाडायचा तो बाउंड्री लाईनच्या दिशेने. चौकाराला दुसरा चेंडू मात्र डॉट टाकतोय तो विशाल गायकवाड. वाईड होता, माफी असावी. पंचांचा इशारा, वाईट बॉल. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 5 वर. 5 धावसंख्या. चांगली सुरुवात सोहम एंटरप्राइजेस या टीम कडून. अगोदरची मॅच विद एंटरप्राइजेस टीमने जिंकले, 3 सामने जिंकलेत त्यांनी ओळे प्रीमियर लीग मध्ये. ब्लॉकला टाकलेला चेंडू अक्षरशः खोदून काढला. वाडी स्लॉंग ऑफ आणि अगदी कव्हर्सच्या मध्ये हा चेंडू. 1 धाव. प्रशांत मुंगाजी त्या ठिकाणी होता फिल्डरच्या भूमिकेत. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 6 वर. प्रशांत मुंगाजी ते देखील या गावातील अतिशय चांगले समालोचक, परंतु आता खेळाडूच्या भूमिकेत ओळे प्रीमियर लीग साठी. नक्कीच काल त्यांचा आवाज या मैदानावर दुमदुमला होता. आजही तो आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल प्रशांत मुंगाजी. आणि आजच्या दिवशी उत्तम भोजनाची व्यवस्था ज्यांनी केली आहे ते गोल्डन ग्रुप यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजेत, ज्यांनी याच मैदानावर टुर्नामेंटचं आयोजन केलं होतं. मंगेश भाई गायकवाड आणि त्यांची संपूर्ण गोल्डन गँग यांनी आज गोल्डन ग्रुपच्या वतीनं भोजनाची व्यवस्था करण्यात आली. मी ओला प्रीमियर लीग 2021 मध्ये आयोजक साई स्पोर्टच्या वतीनं गोल्डन ग्रुपचं मनाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतोय. धन्यवाद. समीरजी. अन्नदाता सुखी भव. धावसंख्या 6. पॉवर प्लेचं पहिलं षटक विशालचं. धीम्या गतीने टाकलेला हा चेंडू अनप्लेबल. अफलातून डिलिव्हरी. बॅट्समन आउट. हॅलो हॅलो. तर समीरजी याच मैदानावर 28 तारखेला आणखी एक महाद्वंद्व पाहायला मिळणार, ते अर्थातच 40+ याच मैदानावर टुर्नामेंटचं आयोजन केलं गेलंय. धर्माशेठ मुंगाजी, धनराज मुंगाजी यांच्या वतीनं या टुर्नामेंटचं आयोजन केलं गेलंय आणि 40+ खेळाडू आपल्याला या मैदानावर ते एक दिवशी पाहायला मिळतील. तो घमासान पाहायला मिळेल. प्रेक्षकांना विनंती असेल की आपण ही या मैदानावर यावं. 40+ खेळाडू कशा पद्धतीने खेळतात ते आपण पाहावं ही आपणास नम्र विनंती. 40+ पारितोषिकांची खूप वेगवेगळीच मजा मी ऐकले की 40+ कोणती जी आर्थिक धनराशी असते ती नसते. पेंडला देखील आता नुकताच स्पर्धा संपन्न झाली, तिथे फुल धमाल असते. फुल धमाल. फक्त ट्रॉफीज आणि ट्रॉफीसाठी खेळ चालतो. सच्चा खेळ. कारण त्यांना माहिती आहे जो खेळ खेळायचा होता धनराशीसाठी किंवा आपल्या गावासाठी तो खेळून झालाय. तर समीरजी ज्या 28 तारखेचं मी अनाउन्समेंट केलंय 40+, त्याचे जे आयोजक आहेत ती संपूर्ण ओलेगाव 40+ जे खेळाडू आहेत म्हणजे यामध्ये आम्ही सर्वजण आलो, ती संपूर्ण टीम या स्पर्धेचे आयोजक असणार आहेत. आणि धर्मशेठ मुंगाजी जे माजी सरपंच आहेत त्यांच्याकडून भोजनाची व्यवस्था करण्यात तेही स्वतः आयोजक आहेत. समीरजी. धावसंख्या 6. फुल टच बॉल आणि सोपं काम होतं बॅट्समन लेफ्टी साठी. फाईन लेगला निघाला हा चेंडू. 4 धावा मिळतील टीम सोहम एंटरप्राइजेसला. विशाल गायकवाड एक्सपिरियन्स बॉलर आहे, यंगस्टर आहे, युवा जिगरबाज आहे. त्याच्या विरोधात आतापर्यंत 2 चौकार आलेत. पॉवर प्लेच्या षटकामध्ये सोहम वंश स्पोर्ट्स या टीम साठी एक भरीव कामगिरी करणं विशाल गायकवाड साठी खूप गरजेचं आहे आणि हे षटक फार महत्वाचं आहे. त्यामध्ये एक विकेट त्याने जरूर घेतले, परंतु या ज्या धावा येत आहेत त्या देखील रोखाव्या लागतील विशाल गायकवाडला. खुल्या टप्प्याचा चेंडू पंचांकडे जोरदार अपील. जोरदार अपील, परंतु पंच अपील फेटाळतायत. पंचांचा इशारा येतोय, हा लेग बाईटचा इशारा आहे.
सो एक धाव जोडली जाणार, टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 11 11 धावसंख्या धाव फलकावर. चौथी पिढी आहे प्रसाद. मी 3 पिढ्या पाहिल्या होत्या, आज मी चौथी पिढी पण पाहिली ओळ्याची या स्टेजवर. क्रिकेट वरती नितांत प्रेम असणार हे गाव. क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखलं जाणार हे गाव. क्रिकेटची अस्मिता जपणार हे गाव. विशाल तयार, पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. इथे इजा झाले बॅट्समनला अजितला. चेंडूने अनपेक्षित उसळी घेतली. पाण्याची व्यवस्था करा त्वरित मैदानावर, त्वरित. सुदर्शन पाटील गुणसंख्या लेखकाच्या भूमिकेत आहेत, परंतु जेव्हा मी अजनबी ओळेला स्पर्धा करण्यासाठी येतो तेव्हा राहुल नेहमी गुणसंख्या लेखकाच्या भूमिकेत असतो. आणि आज कदाचित कालही तो असेल. नाही, प्रश्नच येत नाही. गुणसंख्या लेखक हा पाठीचा कणा आहे आपल्या समालोचकाच्या. तो एक लॅपटॉप सारखा असतो, दिशादर्शक. जसा गोलंदाज, प्रामुख्याने समालोचक नेहमी म्हणत असतात ना की गोलंदाजाचा आरसा असतो विकेट कीपर, स्ट्रायकिंग एंडचा बॅट्समन असतो त्याचा आरसा असतो नॉन स्ट्रायकिंग एंडचा बॅट्समन. तसा आपला आरसा आहे. आरसा नाही तर सर्वच काही त्याच्यावरती अवलंबून आहे. तो म्हणजे गुणसंख्या लेखक. गोलंदाजीसाठी येतोय सुदर्शन गायकवाड, माफी असावी. पहिल्या षटकाचा अंत झाला. पहिल्या षटकाच्या अंती टीमची धावसंख्या झाले 12. अजय मुंगाजीला झालेली दुखापती जास्त नसावी हीच एक अपेक्षा असेल आणि हीच प्रार्थना. आणि तो सज्ज देखील होतोय, तो सज्ज देखील होते बॅटिंग करण्यासाठी. दुसरं षटक घेऊन येतोय सुदर्शन गायकवाड. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. दुखापत झाल्यानंतर थोडं का होईना परंतु थोडा त्रास होतोच. परंतु ते दुखापत थोडी विसरून थोडा वेळ घेऊन आपल्या टीमसाठी, अर्थातच सोहम एंटरप्राइजेस टीमसाठी बॅटिंग करावी लागणार आहे. अजय मुंगाजीला समोर खेळलाय, बराच काळ चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक जज करतोय परंतु तो पाहत बसलाय. हा चेंडू सीमा पार, षटकार. Thank you. The Ocean 1-8 energy drink. सिद्धिविनायक टीम, थँक यू सो मच फॉर इट. इच्छा आहे की हे अंपायरला जास्त करून द्यावं. यस, थँक्यू. ते फार गरजेचं आहे. ते उन्हामध्ये तळपतायत. सगळ्यांना जाऊया पहिल्या मैदानाकडे. टीमची धावसंख्या 18. चांगला चेंडू गोलंदाज सुदर्शन गायकवाड करून. इथे बॅटल चांगले रंगले. दोन यंगस्टर एकमेकांच्या समोर आहे. म्हणून ओळे प्रीमियर लीग सातत्यानं दरवर्षी एखाद्या आपण पाहतो ना प्रसाद की ओळे प्रीमियर लीग किंवा एखाद्या गावाची प्रीमियर लीग होते, दुसऱ्या वर्षी कधी कधी थांबते, परत चालू होते, परंतु ही सातत्यानं पुढे चालू आहे.
याच्या मागचं कारण काय? हे यंगस्टर चांगली कामगिरी करतात. पहिला चेंडू षटकार, दुसरा चेंडू डॉट, तिसऱ्या चेंडूवरती फलंदाजाचा हल्ला. कधी गोलंदाज तर कधी फलंदाज. धावसंख्या जाऊन पोहोचले ती मात्र 24 वरती. चला, पीटीसी लाईव्हची टीम आमच्या समेत जोडली गेले आणि सातत्यानं ते आता कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपल्या समेत नेहमी जोडलेले असतात. आता त्यांची शब्दरचना देखील आपल्यापर्यंत ते पोहोचवतायत. कभी यार तो कभी पार. मला अजूनही आठवतोय जेव्हा समीर म्हात्रे, ऍडव्होकेट जी समीर म्हात्रे यांची स्पर्धा चालू होती, तो किस्सा जरूर सांगेल. आणि आता हा चेंडू डॉट, वाईड बॉल आहे. खरं तर ही खेळपट्टी आहे समांतर आणि जज करणं थोडंसं कठीण. या कारणास्तव मला देखील वाटलं बॅटचा स्विंग असा झाला की हा चेंडू डॉट आहे, परंतु पंचांनी लाईन पाहिली की हा चेंडू आहे वाईड. एक्स्ट्राच्या स्वरूपात धावसंख्या मात्र जोडली जाणार. टीमची धावसंख्या झाली ती 25-25. अजय मुंगाजी दुखापत आहे, त्याला दुखापत झाले, परंतु आपल्या टीमसाठी बॅटिंग करतोय. कव्हर्सला फटका, स्वीपर कव्हर रिजन मध्ये मिळतील 4 धावा टीम सोहम एंटरप्राइजेसला. हे जांभूळ नाही पिकली, हे बागचा पिकला नाही तो आंबा. बाबा आई तिची बोलते लग्नाला 2 वर्ष थांबा. हे जांभूळ नाही पिकली, हे बागचा पिकला नाही तो आंबा. बाबा आई तिची बोलते लग्नाला 2 वर्ष थांबा. हा बॅट्समन मात्र थांबणारा नाही. अजय मुंगाजी समोर फटका खेचलाय, पंचांचा इशारा आहे नो बॉल आणि त्यावरती हल्ला, षटकार. अजय मुंगाजीचा हा दर्जेदार स्ट्रोक. जाऊन सांगा तिच्या आईला रे आईला, गोऱ्या आईला आईला रे आईला. हे जांभूळ नाही पिकली, ही बागचा पिकला नाही तो आंबा. बाबा आई तिची बोलते लग्नाला 2 वर्ष थांबा. हे जांभूळ नाही पिकली, ही बागचा पिकला नाही तो आंबा. बाबा आई तिची बोलते लग्नाला 2 वर्ष थांबा. थँक्यू. 9 चेंडूंमध्ये 27 धावा कुठल्यात त्या अजय मुंगाजीने. दुखापत झाली अजयला आणि अजयकडे पाहून आता भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांची आठवण झाली. सिद्धू नेहमी सांगतात, मला एक आवाज ऐकू आला, मैं खेलूंगा, मैं खेलूंगा. आणि आता तोच सांगतोय अजय मुंगाजी सोहम एंटरप्राइजेसला, मैं जरूर खेलूंगा. सुरेख फटका, आणखी एक नो चेंडू कव्हरच्या दिशेनं वीरेंद्र सेवागची आठवण करून देणारा हा फटका अजय मुंगाजीच्या बॅट मधून. आणखी एक षटकार. थँक्यू. वाघ जखमी झालाय आणि आता वाघ मैदानावरती अक्षरशः शिकार करतोय गोलंदाजांची. 10 चेंडू 33 धावसंख्येचं योगदान. यॉर्कर पद्धतीचा बॉल, फ्री हिटचा हा चेंडू, परंतु इथे अतिरिक्त धाव. 1 धाव आणि या एकेरी धावेने स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 44 वरती. 2 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या 44. माझी फिकीर नाही, प्रेम माझ्यावर नाही, टाइमपास करतो हे कळतंय जगाला. उगाच तू फेकू नको, डोक्यात तू जाऊ नको, बरबाद झाले तुझ्या लागून नादाला. डोक्यावर पडले होते प्रेमात तुझ्या, हजारो नकळे तुझी आली ध्यानात माझ्या, हजारो नकळे तुझी आली ध्यानात माझ्या. Thank you. मौसम हाय मस्ताना, बॉयफ्रेंड नसताना. दोन षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या ती 44. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 10, अर्थातच 2 एक्स्ट्राज होत्या, त्यामध्ये 12 आणि दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या 32.
बॅटची कडा आणि पहिल्या चेंडूवरती जल्लोष पहा. ही विकेट गरजेची होती, प्राइज विकेट, फार महत्वाची गोल्डन विकेट ऑफ दिस मॅच. अजय मुंगाजीच्या खेळीचा इथे होतोय अंत, परंतु एकदा अजय मुंगाजीसाठी जोरदार टाळ्या व्हायलाच पाहिजेत. जोरदार फटकेबाजी या मॅच मध्ये. तो किस्सा मला अजूनही आठवतोय. किरणच होता, मला अजूनही आठवतोय. ऍडव्होकेट समीर म्हात्रे यांची स्पर्धा होती आणि शंकरजी म्हात्रे यांनी पहिला चेंडू त्यांना चौकार लगावला एका बॅट्समनने आणि दुसऱ्या चेंडूवरती त्यांनी विकेट घेतली. आणि तेव्हा मला अजूनही आठवतोय की मी पहिल्या चेंडूवरती म्हटलं इलाका तेरा धमाका मेरा, परंतु लगेचच दुसऱ्या चेंडूवरती लगेचच त्यांनी विकेट घेतल्यानंतर पुन्हा एकदा मला म्हणावं लागलं शेर की झलक सबसे अलग. कारण तसं द्वंद्व युद्ध त्या स्पर्धेदरम्यान देखील भेटलं होतं. क्रिकेट आहे, काही होऊ शकतं आणि तीच तर खरी मजा आहे ना क्रिकेटची. विशाल गायकवाड विकेट कीपर वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करतायत. नवीन बॅट्समन मैदानावरती दाखल झालाय चंदन म्हात्रे. अजय मुंगाजीची विकेट घेणं गरजेचं होतं. 12 चेंडूत 34 धावा त्याने कुठल्या अफलातून, आणि जे कव्हर्सला त्याने फटके खेचले ना, 4 षटकार 2 चौकार, कव्हर्सचा त्याचे फटके. वीरेंद्र सेहवागची झलक एक आपण पाहिली त्याच्या बॅटिंग मध्ये. समोर आता चंदन, त्याच्या साथीने तो देवदास गायकवाड. गोलंदाजीसाठी विशाल. विकेट त्याने घेतले, कॉन्फिडन्स त्याचा वाढलाय आणि जी विकेट हवी होती. सोहम एंटरप्राइजेसचा विचार केला तर भरधाव वेगानं तो धावत होता आणि त्याला स्पीड ब्रेकर म्हणून अडथळा कोणी तयार केला असेल तर तो या विशाल गायकवाडने. ऑफस्टंपच्या बाहेरचा हा चेंडू, पंच इशारा करतायत. विशाल गायकवाड, मनसुबा दिसतोय ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू टाकायचा. धावसंख्या 45. धावा रोखाव्याच लागतील कारण दुसऱ्या षटकामध्ये ज्या 32 धावा आल्यात त्यांची कुठेतरी सरासरी खेचून घ्यावी लागेल. तिसरं षटक मार्गस्थ. समोर चंदन. वंश स्पोर्ट्स टीम विरोधात सोहम एंटरप्राइजेस, या दोन संघादरम्यान चालू असलेली OPL मधली आणखी एक लढत. आजच्या दुसऱ्या दिवसातील हा दुसरा सामना. धीम्या गतीचा चेंडू, पंचांकडे जोरदार अपील. हे पहा, हे OPL ची मजा आहे. दोन्ही खेळाडू एकमेकांना ओळखतात, एकाच गावातील आहेत. पंचांनी अपील तर स्वीकारली नाही म्हणून बॅट्समनला इथे विकेट कीपर कडून विचारलं जाते. ही मजा आहे OPL ची, ही प्रीमियर लीगची मजा आहे, ही गावातील खेळाडूंची मजा आहे. आनंद लुटतायत. ही स्पर्धा जरी असली मैदानाच्या आतमध्ये तरी सुद्धा तितकंच चांगलं काम आणि तितकंच मैत्रीपूर्ण लढती आतमध्ये होत आहेत. निर्धाव चेंडू फेकला विशालनं, खूप लांब लचक रनअप, अगदी TR सर्कलच्या बाहेरून. हा देखील चेंडू पंचांचा इशारा असलेला व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात. धावसंख्या 46. एक चेंडू वाईट टाकतोय, एक चेंडू निर्धाव टाकतोय. लाईन मध्ये ऍडजस्टमेंट करावी लागते. 8 एक्स्ट्राच आहेत आतापर्यंत. 2 नो बॉल, 4 वाईड आणि 2 लेग बाईज. 2 लेग बाईज तर ठीक आहेत, परंतु 2 नो बॉल आणि 4 वाईड, यावरून दिसून येत आहे की अनुशासन थोडं राहिलं नाही गोलंदाजी करत असताना वंश स्पोर्ट्स टीम कडून. समोर चंदन म्हात्रे. स्विंग अँड मिस, स्विंग अँड मिस. टप्पा पडल्यानंतर जी खासियत आहे, जी निसर्गदत्त देणगी आहे लेफ्टी बॉलरला, त्याचा इथे पुरेपूर वापर करण्यात आला विशाल गायकवाड कडून. या दरम्यान स्वर्गीय चेतन स्मृती चे ऑनर कुमार शेठ म्हात्रे यांच्या ठिकाणी आगमन होते. त्यांना विनंती असेल की आपण अतिथी कक्षामध्ये स्थानापन्न व्हावं. गतवर्षीचे चॅम्पियन टीम
विशाल तयार, समोर चंदन. किती धीम्या गतीनं हा चेंडू टाकला होता, त्याला टॅप केलंय. थर्डमॅनच्या दिशेने चेंडू चाललाय. एक धाव, दुहेरी धाव देखील इथे कंप्लीट करण्यात यश मिळाले दोन्ही बॅट्समनला. वन शॉट, तो वन शॉट इथे इशारा दिला जातोय अंपायर कडून. 47 एक शॉर्ट रन आहे. सो अंपायर चाणाक्ष आहेत, त्यांची नजर आहे या खेळपट्टीवर, व्यवस्थितपणे नजर आहे. वन शॉट इथे दिलेले आहे आणि या विशाल गायकवाडच्या या षटकामध्ये धीम करून टाकलंय. ज्या भरधाव वेगानं संघ धावत होता त्याला थांबवलंय आणि ते बॉल निघून चाललाय थर्डमॅनच्या दिशेने. शर्यत लागले परंतु शर्यत जिंकली ती चेंडूनं. चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 51 वरती. 51. दुसऱ्या षटकातील मारझोड पहा किती महत्वाची ठरते. जरी या षटकामध्ये धावा कमी दिल्या असल्या ना विशालने, तरी सुद्धा बॅट्समन वरती प्रेशर नाहीये, ते खुला दिमागाने बॅटिंग करतायत. चौकार मिळाला चंदनला. धावसंख्या 51. 51. ऑफ स्टंपच्या दिशेने हा चेंडू टाकला विशालने आणि ते षटक संपल्याचा पंचांचा इशारा येतोय. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक मात्र जाऊन पोहोचलाय ते 51 वरती. एक महत्वाची चर्चा आपण जरूर करू. प्रसाद भोईर, थोडा वेळ घेऊ आपण डीजे सँडीचा. अर्थातच डीजे सँडी आहे म्हणजे एफर्टलेस कॉमेंट्री, त्रासच होत नाहीये, ही खासियत आहे डीजे सँडीची. आज ऑपरेटर सूरज भूमिकेत आहे. आज आपल्या समवेत ओळे प्रीमियर लीग मध्ये तोच असणार आहे पुढचे 3ही दिवस. एक चर्चा आहे महेश म्हात्रे सर, मी मगाशी जरूर म्हटलं की उन्हामध्ये तळपतायत पंच. क्रिकेटच्या या खेळामध्ये सगळेजण हायलाइट झालेत, सगळेच जण हायलाइट झालेत. कॉमेंटेटर, गुणसंख्या लेखक, अंपायर, ऑर्गनायझिंग कमिटी, आजकाल इव्हेंट मॅनेजमेंट वाले पण आलेत क्रिकेटमध्ये. ते संपूर्ण स्पर्धा घेतात. कॉमेंटेटर, अंपायर, सगळ्यापासून स्टंप पासून खेळपट्टी तुम्हाला कशी पाहिजे, खेळपट्टी बनवणारे पण आता फॉर्मला आलेत. अशीच खेळपट्टी पाहिजे, अगदी तुमचे विमानतळ होणारे तशी रनवे सारखे. परंतु अंपायर कधी हायलाइट होणार? इतकी पारितोषिकं प्रेक्षकांना लागतात, इतकी पारितोषिकं खेळाडूंना लागतात. प्रेक्षक जो बाहेर उभा आहे त्याला पारितोषिक असतं, परंतु कधी कधी 7-7 दिवस जे अंपायरिंग करतात ना त्यांना कोण पारितोषिक देताना मी अजूनपर्यंत पाहिलेलं नाहीये. सो अंपायरला हायलाइट करणं गरजेचं. आणि मलाच वाटते अंपायरला तुम्ही या खेळातून काढून टाका, सगळं तहस नहस होऊन जाईल. जो आत्मा आहे ना त्यालाच विसरलेत, तर त्या आत्म्याला मलाच वाटते की हायलाइट करणं आता समालोचकांना हाती घ्यायला पाहिजे. नक्कीच एखाद्या मोठ्या टुर्नामेंटला मी सांगतोय की पंचांना नक्कीच काहीतरी पारितोषिक मिळेल असा तुम्हाला शब्द येतोय. येणारी सर्वात मोठी टुर्नामेंट जी असेल त्या टुर्नामेंटला ते पारितोषिक मिळेल, म्हणजे जेणेकरून सर्व पंच हायलाइट्स होतील. हा माझा शब्द आहे तुम्हाला. 100%. म्हणूनच मी ओळेच्या क्रीडांगणावरती मुद्दामून बोलतो, त्यांच्याकडून अपेक्षा असतात. चौथा षटक अमित पाटील गोलंदाजीसाठी आलाय. कसे प्रसाद, मला बाबांनी सांगितलंय चणे घ्यायचे असतील तर चणेवाल्याच्या दुकानात जायचं आणि सोनं घ्यायचं असेल तर सोनाराकडेच जायचं. परफेक्ट आपल्याला माहिती आहे. हायलाइट करायची ना कुठली गोष्ट तर ओळेच्या क्रीडांगणावरती मुद्दामून बोलायची, आणि ही चांगलीच गोष्ट आहे. पंच फार महत्वाचा आत्मा आहे या खेळाडू म्हणजे या खेळाचा, आणि तो हायलाइट होणं खूप गरजेचं आहे. गोलंदाजीसाठी अमित पाटील. देवदास स्ट्रायकिंग एंडला, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॅटची आतमधली कडा घेतले, डायरेक्ट हिट होईल का? पंचांकडे अपील, परंतु इथे नाबाद घोषित करण्यात आले. सुदर्शन पाटील आमच्या समवेत आहेत गुणसंख्या लेखकाच्या भूमिकेत. धावसंख्या 52. विशाल गायकवाडच्या षटकामध्ये धावा आल्या, इतके वाईट टाकून सुद्धा 7. एक चौकार देखील आला. एक तुम्हाला ओव्हर कन्वर्ट करणं शिकणं गरजेचं आहे. म्हणजे जेव्हा एखादा गोलंदाज एक्स्ट्रास टाकतो त्यावेळी त्या ओव्हरला मोठ्या धावसंख्येमध्ये, म्हणजे ते एक मोठी ओव्हर कन्वर्ट करायला बॅट्समननं शिकलं पाहिजे. ती एक कला आहे.
ऑन स्ट्राईक चंदन. दुसरी मॅच आजच्या दिवसातील ओळे प्रीमियर लीग. ताकद ताकद आणि ताकद या फटक्यामध्ये होती चंदन मात्रेची. षटकार. पुढील होणारा सामना GI11 आणि सिद्धिविनायक या दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी यायचा. GI11 आणि सिद्धिविनायक संघाच्या संघनायकाला विनंती असेल नाणेफेकीसाठी आपण कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. ओव्हर टू समीरजी सोमणे. टीमची धावसंख्या 58. फुलटॉस बॉल अनोख्या स्टाईलनं फटका खेचलाय आणि तो चाललाय सीमा पार. पंचांचा इशारा अपेक्षित. वन बाउन्स चौकार. थँक्यू. चंदनाच्या बॅटिंगचा सुगंध आता मैदानावरती दरवळताना. 7 चेंडूंमध्ये 15 धावसंख्येची इनिंग त्याने मात्र साकारले. पहिला जो षटकार होता त्यावरती त्याची ताकद आपण पाहिली आणि आता या फटक्यावर त्याची नजाकत आपण पाहिली. ऑन साइडला बॉल फक्त टर्न केला. फुलटॉस बॉल. संपूर्ण क्रिकेटमध्ये आपण विचार केला धावसंख्या ती मात्र 62. चेंडूची पूर्तता करा मैदानावर. 2 चेंडू अद्यापही बाकी आहेत. 62 धावसंख्या झाले. अगोदर अजय मुंगाजी आणि आता चंदन मात्रे. चला 2 चेंडू मात्र चॉईस केलेत. दोनही चेंडू मात्र गेलेत क्रीडांगणाच्या बाहेर. धावसंख्या जाऊन पोहोचले ते मात्र 62 वरती. 4थं षटक. अमित पाटीलचं थोडं महागडं ठरताना. पहिल्या षटकात विशाल गायकवाडनं धावा दिल्या 12. दुसऱ्या षटकात धावा आल्या 32. तिसरं षटक विशाल पुन्हा एकदा घेऊन आला. त्याने धावा दिल्या त्या 7. आणि आता 4थ्या षटकाचे 4 चेंडू फेकलेत आणि त्यामध्ये 11 धावा कुठल्यात त्या चंदननं. धावसंख्या 62. 62. गोलंदाजी करतो अमित. वंश स्पोर्ट्स टीम कडून. कव्हर्सला मारायचा होता हा फटका. अगोदरच मला असं वाटते मनामध्ये इरादा केला होता की कव्हर्सची जागा मला खुली दिसते. त्या खुल्या जागेमध्ये फटका खेचला तर किमान बाउंड्री येईल. परंतु इथे 1 धाव मिळते. फटक्याला व्यवस्थित मला असं वाटतं एक्झिक्यूट करू शकले नाही बॅट्समन चंदन मात्रे. एकेरी धावेने स्कोर कार्ड पुढे सरकतंय. 63 ही धावसंख्या. भली मोठी धावसंख्या. ओळे प्रीमियर लीग 2021 चे एक भव्य दिव्य आयोजन. सुसज्ज असं क्रीडांगण. विठ्ठल रखुमिणी क्रीडांगण ओळे नगरीमध्ये. तमाम क्रिकेट रसिकांचं मनपूर्वक स्वागत. पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून देखील ही स्पर्धा अनुभवतायत प्रेक्षक वर्ग. त्यांचे मनपूर्वक स्वागत असेल. आणि आता येतोय मॅच बॉल. बॅट्समन कडे तुम्ही 6 चेंडू नवीन द्या. एक बॉक्स बाजूला ठेवा किंवा 2 बॉक्स बाजूला ठेवा आणि आणखी जो मॅच बॉल आहे ज्यावरती त्यांनी षटकार ठोकलाय तो बॉल बाजूला ठेवा. ज्यावरती षटकार ठोकलाय ना तो चॉईस करेल तो पहिला. हे सुपरस्टिशन्स आहेत आणि तो प्रत्येक बॅट्समन अवलंब करतो कोणी असू दे. ऑप्शनच्या बऱ्याच बाहेरचा चेंडू. पंचांचा इशारा व्हाईट बॉल. धावसंख्या 64. वन स्पोर्ट्स कडून आज अनुशासन मात्र पाहायला मिळाले नाही गोलंदाजीमध्ये. एक्स्ट्राज 9 दिल्यात आतापर्यंत. 9 एक्स्ट्राज या त्रास देतील. मोठा फटका मारण्याचा निर्णय होता बॅट्समनचा. तो इथे फसलाय
4 षटकांचा खेळ समाप्त. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धाव आहेत त्या मात्र 64. 64. हॅलो, इथे चेतन स्मृती सिद्धिविनायक एंटरप्राइजेस संघाचा कर्णधार आणि GI11 संघाचा कर्णधार हे उपस्थित आहेत. तर मी कुमार म्हात्रे यांना विनंती करतो की त्याने आपल्या शुभ हस्ते नाणेफेक करून घ्यायचे आहे. एक गुलशन म्हात्रे यांच्यावरती फक्त आता टॉसची जबाबदारी राहिली मला असं वाटते. त्यांनी कॉमेंट्री केली तर दोन्ही बाजूने कशी आग लावायची हे परफेक्ट माहिती आहे. परफेक्ट एखाद्या समालोचकालाही देखील मागे सोडतील. सगळ्या खेळाडूंच्या सगळ्या संघांच्या मात्र प्रत्येक खाणाखुणा माहिती आहेत. कोण कसा कुठे खेळणार, कधी खेळणार, कुठे मात्र डिवचलं तर कोणता खेळाडू जागा होणार. आणि ओळे प्रीमियर लीग मध्ये मसाला टाकण्याचं काम नेहमी गुलशन म्हात्रे करत असतात. परंतु आता इथे टॉस पाहूया. टॉस कोण जिंकलाय? GI11 टीमने टॉस जिंकलाय. GI11 टीमने टॉस जिंकलाय. त्यांचा निर्णय आमच्यापर्यंत सुपूर्द करायचे. अंतिम षटक, जास्त वेळ घेऊ नका. वन स्पोर्ट्स टीम 5 ओव्हरची मॅच, शेवटचं षटक इथे मात्र मार्गस्थ. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 64 वरती. 64. सागर गायकवाड. इथे आम्हाला सिद्धिविनायक एंटरप्राइजेस कडून आलेले होते, ते तुम्ही लेट आल्यामुळे ते संपलेत. अगोदर सांगून ठेवला असता तर ठेवले असते राखून. ते आता उद्या, आजचा कोठा पूर्ण झालेला आहे. 4 षटकांचा खेळ समाप्त. 16च्या सरासरीने 64 धावसंख्या. अंतिम षटक सागरचं. चंदन साडी ऑन साइडला बॉल मात्र मारायचा होता. एक धाव बाईच्या स्वरूपात. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे होतो आणि फसगत बॅट्समनची. चंदनला इथे परतावं लागेल. लाल लाल गुलाल उडतय डोंगरी, गो लाल लाल गुलाल उडतय डोंगरी. लाल लाल गुलाल उडतय डोंगरी, गो लाल लाल गुलाल उडतय डोंगरी. माझी एकवीरा आईची पालखीवरी, माझी एकवीरा आईची देवलावरी. उडतय डोंगरावरी, गो गुलाल उडतय डोंगरावरी. कारले गडावरी, गो आई तुझी कारले डोंगरावर. रनआउटच्या स्वरूपात एक विकेट, एक धाव देखील जोडली जाणार. 65 धावसंख्या. नेक्स्ट मॅच असेल GI11 विरोधात सिद्धिविनायक एंटरप्राइजेस या दोन संघादरम्यान. GI11 टीमने टॉस जिंकलाय. ओळे प्रीमियर लीग 2021 एक दैदिप्यमान सोहळा. आजचा हा स्पर्धेचा दुसरा दिवस. काल स्पर्धेचा शुभारंभ झाला. स्ट्रायकिंग एंडला देवदास. सागर तयार. फुल टॉस करून घेतलाय. मिड विकेट सीमा पार. षटकार. सुगिरा माऊली नाही कोणाची सावली. आबा कोलीवाल्यांच्या हाताला धावत राहिली. सुगिरा माऊली तुझ्यामुळे तिथे सोन्याचा मुंजावला. सुगिरा माऊली तुझ्यामुळे तिथे सोन्याचा मुंजावला. बाई तुझा डोंगर, बाई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगानं सजवला. थँक्यू. टीमची धावसंख्या 71. देवदास शांत होता, तो आता आक्रमक झालाय. अंतिम षटकामध्ये सागर गायकवाडच्या विरोधात. खूपच बाहेर हा चेंडू. पंचांचा इशारा. आणखी एक धाव. टीमची धावसंख्या 72. 72. आणि ते आणखी एक विकेट. व्हाईट बॉल. धावसंख्या 73. परंतु परतावं लागेल देवदासला. धावसंख्या ती मात्र 73. वन स्पोर्ट्सने मंगेश गायकवाड मैदानाच्या दिशेने येतोय. 73 धावसंख्या आहे.
एक्स्ट्रा जितक्या टाकल्यात वन स्पोर्ट्स टीमने आतापर्यंत जवळजवळ 10, त्यामध्ये लेग बाईटच्या 2 धावा. या एक्स्ट्राज आपण काढल्या तर टीमची धावसंख्या होईल. सोहम एंटरप्राइजेसची ती मात्र सध्या 73 आहे 63. चांगली बॉलिंग परंतु लाईन खराब. पंचांचा इशारा व्हाईट बॉल. आणखी एक एक्स्ट्राची धाव. धावसंख्या 74 74. सागर लेग ब्रेक गोलंदाजी करतोय. टप्पा शोधावा लागेल सागरला. आणखी एक व्हाईट बॉल. इथे एक्स्ट्रास टाकल्या जात आहेत खूप साऱ्या. धावसंख्या जाऊन पोहोचते 75 वरती 75. अंतिम षटक खूप लांब लचक होत असताना हा येतोय डॉट बॉल. आणि हा याच टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल ती सागरला. एक भारताचे सुजाण नागरिक म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा की कचरा कचरा पेटीतच टाका. आणि एक सुजाण गोलंदाज म्हणून एक लक्षात ठेवा की चेंडू यष्ट्यांवरतीच टाका, म्हणजे तुम्हाला त्रास कदापि होणार नाही. इथे गोलंदाजी करत असताना बऱ्याचशा चुका केल्यात. खराब चेंडू, त्याचा खरपूस समाचार. 4 धावा मिळतील त्या टीम सोहम एंटरप्राइजेसला. चौकार. गाजलेलं गाणं. धावसंख्या 79. अंतिम षटक. टार्गेट किती असेल? टार्गेट किती असणार? खोलवर टप्प्याचा बॉल. सागरचा चांगला चेंडू. प्रशांतचा हा थ्रो विकेट कीपर कडे पोहोचणार. तत्पूर्वी 2 धावा इथे कंप्लीट केल्यात. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 81 वरती 81. 81 धावा. आणि शेवटचा चेंडू शिल्लक. टार्गेट किती असेल? वंश स्पोर्ट्स संघाच्या विरोधात सोहम एंटरप्राइजेस टीम कडून. पूल केलाय समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक वाट पाहतोय. कॅच घेतले विशालने. धावसंख्या 81. धावा करायची असतील वन स्पोर्ट्स टीमला. 5 षटकांमध्ये 82. 82. हॅलो. ही इनिंग संपायला जवळजवळ 45 मिनिटं घेतली वंश 11नी. तेरा चेंडू वाईट टाकले, म्हणजे जवळजवळ 2 ओव्हर एक्स्ट्रा. म्हणजे तेच आमचे 10 मिनिटं तिथे वाढले. थोडी कंजूसी करा वंश 11 पुढच्या मॅच मध्ये. ही मजा आहे आता गुलशन मात्रे यांची. परंतु आता मला जाणून घ्यायला आवडेल गुलशन मात्रे, टार्गेट समोर 82 धावसंख्येचं आहे, 83 धावांचं. आता समोरच्या टीम मध्ये सर्व खेळाडू तुम्हाला अवगत आहेत. आणि या जी गोलंदाजी करणारी टीम आहे सोहम एंटरप्राइजेस, त्यांचे बॉलर्स तुम्हाला माहिती आहेत. आता नक्की टार्गेट सोहम एंटरप्राइजेसच्या गोलंदाजांचं कोणत्या बॅट्समन वरती असेल की यांची लवकरात लवकर विकेट घेतली की आपल्याला 82 धावा वाचवता येतील? मी तुम्हाला सांगतो की सोहम 11 यामध्ये एकच स्टार खेळाडू आहे आणि सर्व आहेत ते युवा खेळाडू आहेत. आणि त्यांचा परफॉर्मन्स 2 मॅच मध्ये सुरेख झालेला आहे. जवळजवळ पहिला सामना ते हारले. पहिला सामना त्यांनी मोठ्या संघाला पराभूत केला प्रमोद गरजच्या. आणि नंतर त्यांनी थोडा बॅटिंग ऑर्डर त्यांची सपशेल अपयशी झाली, त्यामुळे ते हारलेले आहेत. आता पण ते मला वाटतं थोडे वरचढ आहेत, कारण त्यांच्या वनशिलेंकडे आहेत 3 फलंदाज आहेत.
त्यातून मला वाटते पहिल्या 2 षटकामध्ये 2 फलंदाज त्यांना बाद करावेच लागतील, तेव्हा त्यांना शेवटच्या गोलंदाजांवर भार कमी होईल. हे होते एक्सपर्ट ॲडवाइस ओळे प्रीमियर लीग साठी खास करून. तर 5 षटकांचा खेळाला सुरुवात होईल. उत्तरार्धामध्ये 83 धावांचा इथे 82 धावांचा इथे पाठलाग करायचे वन स्पोर्ट्स टीमला, आणि तो पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानावरती दाखल झाले. कसा होईल पाठलाग, की त्या पाठलागाला अडथळा तयार करण्यात येईल तो सोहम एंटरप्राइजेस टीम कडून, हे आपण ऐकूया प्रसाद बोईर यांच्या वाणीतून. थँक्यू सो मच. हॅलो. ओवळेगावचे उद्योगपती आणि राजकारणातले मास्टर माइंड म्हणून ज्यांची ओळख आहे ओवळ्या गावात, असे भरतशेठ गायकवाड आणि महेश शेठ गव्हाणकर, या दोघांना माझी विनंती असेल की आपण अतिथी कक्षामध्ये स्थानापन्न व्हावा. ओवळा गावातील मास्टर माइंड, क्रिकेट असेल राजकारण असेल यातले मास्टर माइंड म्हणून ज्यांची ओळख आहे ओवळ्याचे उद्योगपती भरतशेठ गायकवाड आणि महेश शेठ गव्हाणकर, या दोघांना विनंती असेल की आपण अतिथी कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हावं असे आपणास आयोजकांच्या वतीने मी विनंती करतो. धन्यवाद. महेश गव्हाणकर साहेब हे मला वाटतं एक मोठ्या प्लेअरची मॅच बघण्यासाठी आलेले आहेत. आता बघू त्यांचा परफॉर्मन्स कसा होतोय, कारण त्यांनी मला वाटतं आजचा दिनक्रम पूर्ण बदलवलेला आहे, कारण ते फुल बिझी असतात, फक्त संडेला आराम करतात ते. आणि ते आलेले आहेत ते आमचे माली म्हणजे संदीप माली यांच्यासाठी आलेले आहेत ते महेश गावणकर. नक्कीच त्यांचा पूर्ण पाठबळ असेल संदीपसाठी. हॅलो. थँक्यू समीर, थँक्यू महेश म्हात्रे सर. उपस्थित सर्व क्रीडासिकांचं सहर्ष स्वागत. आपण पीटीसीच्या माध्यमातून पाहताय OPL ओवळे प्रीमियर लीग 2021. दरवर्षी नवीन संकल्पना घेऊन येणारी स्पर्धा पाहायला मिळत असते. प्रत्येक वर्षी नवीन नवीन खेळाडू या स्पर्धेमध्ये तयार होताना दिसतात. IPLचा जसा फॉर्मॅट आला त्या फॉर्मॅटला फॉलो करत असताना गावोगावी प्रीमियर लीग होऊ लागले, आणि त्यापैकीच एक पनवेल तालुक्यातील जिथं क्रिकेटला सुरुवात होत असते, सीझनला सुरुवात होत असते, शिस्त येत असते, अनेक नियम चांगले चांगले नियम येत असतात. त्याच मैदानामध्ये तुम्ही आम्ही आज OPL ओवळे प्रीमियर लीग अनुभवत आहोत. मैदानाचा विचार केला तर एक 8 ते 10 वर्ष पाठीमागे मित्र गेलो तर शेतामध्ये खेळणारे ओवळ्याचे सर्व टेनिस खेळाडू, परंतु आज आपण पाहिलं तर डोंगराच्या कुशीमध्ये एक मैदान तयार केलं आणि विठ्ठल रखुमाई मैदान म्हणून त्या मैदानाला नाव दिलं, आणि त्याच मैदानावरती आपण आज स्पर्धा पाहतोय. दुसऱ्या सत्राला सुरुवात 82 धावांचं आव्हान. पहिला चेंडू फुलटॉस, विशाल पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू खेळून काढतोय. डीप पॉइंट चेंडू निघून चाललाय फरार, सीमा पार, चौकार. हॅलो. धन्यवाद डीजे सूरज. या ठिकाणी पारितोषिक आलेला आहे. मैदानावर जे खेळाडू खेळतायत संदीप माली यांच्यासाठी पारितोषिक आलं. ही स्पर्धा लाईव्ह पाहतात ते महेश स्पोर्ट्सचे मालक महेश उरणकर ही स्पर्धा लाईव्ह पाहतात. पण या दरम्यान हा चेंडू जातो आहे मिड विकेटच्या डोक्यावरून खणखणीत षटकार. डीजे 1 मिनिट. माली, संदीप माली, तुम्ही जर गोलंदाजी करताना विकेट हॅट्रिक मिळवली तर तुमच्यासाठी ब्रँडेड शूज, ट्रॅक, टी शर्ट या 3 गोष्टी महेश स्पोर्ट्सचे मालक महेश उरणकर यांच्याकडून देण्यात येतील अशी घोषणा त्यांनी या ठिकाणी करण्यास आम्हाला सांगितली. त्यामुळं संदीप माली यांच्या गोलंदाजीवर संपूर्ण लक्ष असणार आहे, कारण महेश स्पोर्ट्सच्या वतीनं त्यांना ब्रँडेड शूज, ट्रॅक, टी शर्ट आणि कॅप दिली जाईल. प्रसादजी. क्या बात आहे. महेश उरणकर आणि ओवळे टेनिस हे नातं फार जुनं आणि वेगळं आहे. नितांत प्रेम, नितांत श्रद्धा एकमेकावरती नेहमी. महेश उरणकर नाव आलं तर नेहमी या खेळाडूला आपण ओवळ्याच्या टेनिस क्रिकेटवर प्रेम करताना नेहमीच पाहिलंय, आणि पुन्हा एकदा त्यांचा धन्यवाद देऊन जाऊया मैदानाच्या दिशेने. विशाल यावेळेस ऑनसाईडला स्ट्रोक बनवण्याचा प्रयत्न करतो. इनसाइड एज घेऊन चेंडू यष्टी रक्षक
स्टॉप करतायत, कोणत्या प्रकारे धाव मिळत नाही या चेंडूवरती. परंतु विशालचं कौतुक करेन, पहिला चेंडू ज्या पद्धतीने त्याने स्वतःचा बॅलन्स एक बनवला, पॉईंटच्या डोक्यावरून चेंडू खेळून काढला डीप पॉइंट मध्ये चौकार आणि त्यानंतर ऑन साइडला डीप मिड विकेट मध्ये षटकार एक लगावला. संघाची धावसंख्या बिनबाद 10 धावा. 82चा टार्गेट आहे, एक फायटिंग स्कोर तो पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करायला लागेल. फटका फासला जातोय शॉर्ट लेग मध्ये, महत्वाची विकेट विशाल गायकवाड होणार. झेलबा चं टार्गेट आहे, जिथे आपण पाहतोय फार मोठी मॅच मैदानामध्ये. सोहम एंटरप्राइजेस विपक्ष वंश 11 या दोन संघांमध्ये सामना चालू आहे. 16.4 ची सरासरी त्यामध्ये सुरुवातीच्या दोन चेंडूवरती 10 आल्या. तर प्रसादजी या ठिकाणी थांबवतोय तुम्हाला. परत एकदा पारितोषिक आलाय ते संदीप माली या खेळाडूला. त्यांनी गोलंदाजी करताना जर 2 विकेट मिळवल्या तर महेश गव्हाणकर यांच्याकडून 2,000 रुपये आणि भरत शेठ गायकवाड यांच्याकडून 3,000 रुपये, म्हणजे तब्बल त्याला 2 विकेटसाठी 5,000चं पारितोषिक आलेलं आहे. गुलशन भाई क्या बात आहे. म्हणजे मात्र मला वाटतं पारितोषिक तबूक राहणार आहे, कारण सोम संघाची स्ट्रॅटेजी त्यांची आहे तीच ठेवणार आहेत ते. आणि काल मला वाटतं माले यांनी गोलंदाजी केली नव्हती. गुलशन इथे आपण पाहिलं तर संदीप हा सर्वात महागडा खेळाडू मला वाटतं या सामन्यातील आपल्याला म्हणावा लागेल, कारण ज्या खेळाडूची जास्तीत जास्त बोलायला लागल्यात. नक्कीच तो ओल्या गावचा कोहिनूर हिरा आहे. क्या बात आहे. पाहूया कोहिनूर हिराला कोणत्या दागिन्यामध्ये बसवला जातोय. यावेळचा चेंडू आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न करतायत बॅट्समन प्रशांत मुंगाजी येत आहेत. प्रशांत मुंगाजी चांगले आपण नेहमी ज्यांना मायक्रोफोनवरती ओवळ्याच्या मैदानावरती नेहमी ऐकत असतो असे प्रशांत. यावेळेस मात्र टार्गेट आहे त्यांच्यासमोर 82 रन्सचं, 82 धावांचं आव्हान. 16.4 ची सरासरी. आतापर्यंत पहिलं षटक मार्गस्थ आहे संघाची धावसंख्या 1 बाद 10 धावा. चंदनचा हा चेंडू आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न अपील केलं जात आहे. पंचांनी सुद्धा उचलून धरलंय. फलंदाज प्रशांत मुंगाजी होणार जेलबाद. गालावरी दिवाला मनाला करते, माझं काळीच निकलय तुझ्या मधी, तुझ्याच माग पळतय. गालावरी दिवाला मनाला करते, माझं काळीच निकलय तुझ्या मधी, तुझ्याच माग पळतय. गालावरी दिवाला मनाला करते, माझं काळीच निकलय तुझ्या मधी, तुझ्याच माग. हाती यश लाभू दे अथवा अपयश, प्रयत्न असे करा की पराभूत होताना सुद्धा प्रतिस्पर्धी संघाला पराभवाची धडकी आपल्या मनामध्ये भरेल. कारण इतिहासामध्ये नोंद ही फक्त विजयाचीच नव्हे तर पराभूत झाल्याची सुद्धा होत असते. पण प्रयत्न तसे मात्र शर्तीचे होणं फार गरजेचं आहे. पहिलं षटक संपलंय. धावसंख्या आपण पाहिली तर धावसंख्या होते 2 बाद 10 धावा. सुरुवातीच्या 2 चेंडूमध्ये 10 आल्या, पण त्यानंतरच्या 4 चेंडूमध्ये एकही धाव खर्च न करता 2 महत्वाच्या विकेट्स प्राप्त केल्या गोलंदाज चंदन म्हात्रे यांनी. बाद होणारे फलंदाज आपण पाहू शकाल विशाल गायकवाड आणि प्रशांत मुंगाजी. दुसरं षटक 24 चेंडू. नवीन बॅट्समन येत आहेत उदय दापोलकर आणि सागर गायकवाड. एक महत्वाची विकेट आहे, तेवढाच दर्जेदार खेळाडू आहे ओवळ्या टेनिस क्रिकेट मधील. आणि आज प्रतिनिधित्व करण्याची संधी त्याला मिळाली वंश 11 संघाच्या वतीनं. औपचारिकता आहे ओवळे प्रीमियर लीगची. यावेळेस थोडासा बॅकफूट लावून चेंडू वरती हिट करण्याचा प्रयत्न. शॉर्ट स्क्वेअर लेगला चेंडू येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण चंदन करतायत. कोणत्या प्रकारे इथे मात्र रन्स मिळत नाहीये. निर्धाव चेंडू आलाय. समीकरण जर आपण पाहिलं तर आतापर्यंत धावा आल्या 10. अजूनही 72 धावांची गरज असेल येणाऱ्या 23 चेंडूंमध्ये. सागर गायकवाड पुन्हा एकदा मिस जज होत आहेत. आपण पहिल्या सत्रामध्ये काय अफलातून फलंदाजी करताना पाहिले फलंदाज अजित मुंगाजी. दर्जेदार फटकेबाजी. त्यानंतर चंदन यांनी सुद्धा प्रभावित कामगिरी केली.
फलंदाजी करत असताना आणि आता मात्र गोलंदाजीमध्ये सुद्धा तेवढी चांगली कामगिरी त्यांची पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाली. दुसरं षटक आहे, गोलंदाज आहेत यावेळचा चेंडू ऑन साईडला स्ट्रोक लावायला जातोय, एक फ्लॅट स्ट्रोक येतोय, स्किलिंग स्ट्रोक येतोय, चेंडू मिळत आहेत या चेंडूवरती, फटक्यावरती 6 धावा. षटकार आलाय, सुरुवात होतीये, पाहूया कशा पद्धतीनं 82 रन्स 82 धावांचा पाठलाग इथे मात्र वंश 11 संघ करणार. सोहम एंटरप्राइजेस विपक्ष षटकार येतोय, या षटकाराच्या साह्यानं धावसंख्या आपण पाहू शकाल 16 धावा होत आहेत. 2 बाद 16. बॅट्समन सागर गायकवाड याच्या बॅटमधून आलेला षटकार. आपण या खेळाडूला सुद्धा मॅन ऑफ द सिरीजच्या नावावरती 2 व्हीलर बाईक सुद्धा घेताना पाहिलाय. चांगला खेळ आहे. पावसाळी टेनिस, रबर बॉल टेनिसचं सुद्धा फार चांगल्या पद्धतीने हा खेळाडू रबर बॉलची स्पर्धा सुद्धा खेळत असतो आणि आज आपण पाहताय ओवळे प्रीमियर लीग मध्ये खेळत असताना चेंडू आपण पाहिला, अपेक्षेपेक्षा मी म्हणेन खाली राहिलाय. सागर चेंडू परफेक्ट बॅटवर घेऊ शकले नाही. या चेंडू निर्धाव चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न गोलंदाज करतायत प्रशांत मुंगाजी. अनेक यंगस्टार्स आज या स्पर्धेच्या निमित्तानं प्रेक्षकांसमोर येताना दिसत आहेत. ओव्हर टेनिसमध्ये अनेक नवीन नवीन खेळाडू या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय आणि त्यांची कामगिरी सुद्धा तेवढीच प्रभावित आतापर्यंत राहिली आहे. यावेळेस मात्र प्रभावित कामगिरी करावी लागणार आहे सागर गायकवाडला आणि ती करण्याचा प्रयत्न करतोय या षटकाराच्या साह्यानं. नक्कीच 82 धावांचं टार्गेट असताना या फलंदाजांना सुद्धा आपल्या कर्तृत्वाच्या जोरावरती, आक्रमकतेच्या जोरावरती गुणलेखकाला हे गुण लेखन करत असताना षटकार चौकारांची विचार करून हे स्कोर बुक सजवावं लागणार आहे. प्रयत्न तसे करावे लागतील. शॉर्ट पीस यावेळेस मात्र आडव्या बॅटनं अतिशय वेगाने चेंडू आलाय. डीप मिड विकेट मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होतोय. फक्त सिंगल मिळते. या सिंगलच्या साह्यानं धावफलक आपण पाहिलं तर धावफलक आपण पाहतोय 23 धावा, 23 रन्स, 23 धावा होत आहेत. दोन षटकांच्या समाप्तीनंतर 23 धावा, 16.4 ची सरासरी आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती म्हणजे 2 बाद 23 धावा. येणारे 18 चेंडू 59 ची गरज आहे. 18 चेंडू 59 धावा. अठरा चेंडू 59 धावांची गरज. या ओवल्या प्रीमियर लीग मधलो ऑरेंज कॅप म्हणजे आतापर्यंत आहे ते म्हणजे संतोष म्हात्रे हे ग्राउंडवर उपस्थित असतील तर त्याने आपली ऑरेंज कॅप घेऊन जायचं. त्यांनी जवळजवळ 84 धावा काढून ते 1 नंबरला आहेत. नक्कीच गुलशन, आपण पाहतो प्रत्येक सामन्यामागे आपण कॅल्क्युलेशन करतो आणि प्रत्येक खेळाडूपर्यंत ती माहिती पोहोचवतोय आणि यावरून सुद्धा एक या स्पर्धेतील चांगला नीटनेटकेपणा दिसून येते. त्यामध्ये आतापर्यंत ऑरेंज कॅपचे मानकरी संतोष म्हात्रे ओवळ्यातील एक सिनियर खेळाडू राहिलेत. तर पुढील गोलंदाज येतात चंदन. सेकंड स्पेल यावेळेस मात्र चंदनचा कर्पूस समाचार घेतला जात आहे. चेंडू डीप स्क्वेअर लेग आणि फाईन लेगच्या मधोमध 1 बाउन्स ओव्हर द रोप 4 रन्स. चौकार मिळतोय आणि या चौकारच्या साह्यानं इथे मंगेश साठी बक्षीस आलेलं आहे. तो जेवढे बॉल अडवेल त्या प्रत्येक बॉलला श्री निलेश गायकवाड आणि त्यांचे मित्र यांच्याकडून बियर आहे, 1 बियर. हा चौकार आलाय. या चौकाराच्या साह्यानं धावसंख्या होतीये 27 धावा. 55 धावांची अजूनही गरज असणार आहे. सागर गायकवाड ऑन स्ट्राईक. यावेळचा चेंडू सागर परफेक्ट बॅटवर घेऊ शकले नाही. निर्धाव चेंडू येतो चंदन म्हात्रे ज्यांनी पहिले षटक हाताळलं. सुरुवातीच्या 2 चेंडू 10 धावा, त्यानंतरच्या 4 चेंडूवरती 1ही धाव खर्च न करता 2 विकेट्स ज्यांनी प्राप्त केल्या. असे चंदन
या सत्रामध्ये 2 षटक हाताळणार आहेत, जे आपण तिसरं षटक हाताळताना पाहतोय. फलंदाजी करत असताना सुद्धा प्रभावित कामगिरी केली. 10 चेंडू 17 धावांची. सागर पुन्हा एकदा मात्र हा चेंडू खेळला जातोय शॉर्ट लेग मध्ये. चेंडू सिंगल मिळाले, डबल साठी प्रयत्न होत आहेत. पाहता पाहता 2 धावा पूर्ण केल्यात. सागर गायकवाड आणि मी म्हणेन सोयम एंटरप्राइजेस या 2 संघांमध्ये मोठी लढाई चालू आहे, जिथे सागर गायकवाड जास्तीत जास्त वेळ 111 संघासाठी खेळपट्टीवरती कसा राहील हे पाहणं तेवढंच गरजेचं असेल. तर दुसरीकडे सोहम एंटरप्राइजेस हे खेळाडू विचार करत असेल सागरला लवकरात लवकर कसं परतवता येईल, सागर गायकवाड या खेळाडूला लवकरात लवकर कसं बाद करता येईल याचा विचार, गेम प्लॅनिंग ते मात्र नक्कीच करत असतील. समीकरण पाहतोय आपण. 15 चेंडू 53 धावांची गरज. सागर यावेळेस अक्रॉस खेळण्याचा प्रयत्न करत आहेत, पण इथे मात्र पुन्हा एकदा मिस जज. सागर षटकार लगावतात हे तेवढंच खरं आहे, परंतु त्यात सागर गायकवाडने आतापर्यंत 5 चेंडू डॉट गेलेत आतापर्यंत सागरचे, आणि त्या सागर फलंदाजाने 2 षटकार 1 चौकार आतापर्यंत लगावलाय. त्या सागरवरती फार मोठी जिम्मेदारी असणार आहे. सुरुवातीला ओपनिंगसाठी आलेले हे सागर गायकवाड अजूनही मैदानामध्ये. समीकरण अजूनही 53 धावांची गरज असणार आहे. 14 चेंडू 53 धावा. यावेळेस सागरचा हा चेंडू भिरकावून दिलाय. डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये सेफ लँड होतोय. 2 क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत, तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्या जमवण्याचा प्रयत्न चालू आहे. धावांसाठी धावाधाव मी म्हणेन केली जाते. 13 चेंडू बॅलन्स असतील आणि विजयासाठी 51 धावांची गरज. 13 चेंडू 51 धावा. तेरा चेंडू 51 धावा. आपण पाहतो सोयम एंटरप्राइजेस यावेळेस मात्र स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. कोणत्याही प्रकारे नॉन स्ट्रायकर इथे मात्र धाव घेण्याची जोखीम उचलत नाहीये, कारण उदय दापोलकर यांना स्वतःकडे सूत्र पुन्हा एकदा पुढच्या षटकातील सर्व सूत्र स्वतःकडे घ्यायची आहेत. ड्रिंक ट्रॉली घेऊन मैदानामध्ये जायचं आहे, त्यामुळे कोणत्या प्रकारे धाव घेण्याचा मनसुबा त्यांचा इथे दिसला नाही. परिणामतः तिसरं षटक सुद्धा संपतंय. एका यशस्वी षटकाची सांगता गोलंदाज चंदन म्हात्रे यांनी केले. संघाची धावसंख्या आहे 3 षटकांच्या समाप्तीनंतर 2 बाद 31. तिसरं षटक आपण पाहिलं तर 8 धावा खर्च केल्या गोलंदाज चंदन म्हात्रे यांनी. त्यामध्ये पहिला चौकार आलाय, त्यानंतरच्या 5 चेंडूमध्ये फक्त खर्च केल्या 4 धावा. देवाची कृपा मावर फुल्यांना पोसतोय समिंदर. देवाची कृपा मावर फुल्यांना पोसतोय समिंदर. हे जगतोय आम्ही त्याच्यावर फुल्यांना पोसतोय समिंदर. देवाची कृपा मावर फुल्यांना पोसतोय समिंदर. देन देवान दिलन आम्हाला गौर. पीक दर्यात रेती मीठ आणि म्हावर. ऐशी ही आमची शेती बर फुल्यांना पोसतोय समिंदर. क्या बात आहे डीजे मास्टर. अगदी थोडक्यात मार्मिक शब्दामध्ये कोळ्याची जीवनरेखा रेखाटणारं हे सुमधुर संगीत आपण ऐकलं. अजरामर गेले कित्येक पिढ्या आपण ऐकत आलोत आणि यापुढे सुद्धा ऐकत राहणार. जुनं ते सोनं आहे. फेवरेट सॉन्ग सगळ्यांचाच समीरजी फार आवडतं. एक वेगळा सुखद धक्का देऊन जाणारं हे एक सॉन्ग आहे. तर जाऊया मैदानाच्या दिशेने, जिथे आपण पाहणार आहोत 12 चेंडू बाकी आहेत आणि विजयासाठी 51 धावांची गरज आहे. स्ट्रायकर बॅट्समन आपण पाहतोय उदय दापोलकर, तर गोलंदाजीच्या माकवर असतील मयूर गायकवाड. शॉर्ट पिच चेंडू थोडासा मात्र टेक ऑफ झाल्यानंतर उसळी घेतोय. चेंडू खेळून काढला होता मिड ऑफ क्षेत्रामध्ये, जिथे चेंडू येतोय. सिंगल मिनिटे. संघाची धावसंख्या 1च्या साह्यानं येते 32 वर. 32 रन्स होत आहेत. 11 चेंडू 50 धावांची गरज.
धावसंख्येचा डोंगर इथे तर मी म्हणेन पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिला उभारताना. हॅलो, कृपया करून फास्ट घ्या. 1 तास होलाला इनिंग संपायला. क्या बात आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टीवरती इथे मात्र लक्ष आहे. गुलशनजी एकदम अलर्ट करतायत प्रत्येक वेळी आणि करणं गरजेचं आहे. वेळेचं भान तेवढंच राखणं गरजेचं आहे. यावेळेस फटका उंची जास्त आहे, लांबी कमी. 3 क्षेत्ररक्षक 4 क्षेत्ररक्षक येत आहेत. तोपर्यंत चेंडू सेफ लँड होतोय. 2 मिनिट आहेत. सागर समोर मोठी मात्र ही संधी असणार आहे या सामन्यामध्ये हिरो होण्याची. पाहूया सागर. अनेक स्पर्धेमध्ये जो सागराप्रमाणे फलंदाजी करून ओवळे टेनिसला नेहमी विजयी करून देत असतो, त्या सागरला आज मात्र OPLच्या माध्यमातून या सामन्यामध्ये संधी मिळाली आहे. वंश एंटरप्राइजेसला जिंकून देण्याची आणि स्वतःला हिरो बनण्याची. संघाची धावसंख्या आहे 34 धावा. 10 चेंडू 48 ची गरज. यावेळेस चेंडू आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. हा चेंडू सुद्धा निर्धाव चेंडू होतोय आणि आपण पाहतोय दुपारचं सत्र होतोय. थोडीशी आठवण होते. दुपारचं सत्र म्हटलं की माणसाची जठराग्नी एक प्रज्वलित होत असते आणि तिथे हवं असतं ते मला त्याला अन्न. आणि आज या स्पर्धेसाठी आपण पाहताय मगाशीच समीरजींनी सांगल्याप्रमाणे अन्नदाता सुखी भव. आज दुपारच्या भोजनाची व्यवस्था गोल्डन ग्रुपच्या माध्यमातून करण्यात आली आहे. पण इथे मात्र मेजवानी दिली होती गोलंदाजाने फलंदाजाला आणि ते मेजवानी मात्र स्वीकारली आहे. लगावदार दर्जेदार षटकार. मी हाय कोली सोरीला ढोली मुंबईच्या किनारी मारकुली कोली हनल्यान कोली गचल जाऊ बाजारी. मी हाय कोली सोरीला ढोली मुंबईच्या. क्या बात आहे. तुम्ही कितीही डीजे रिमिक्स गाणी आणा परंतु हे गाणी अजरामर राहणार आणि हेच गाणी शेवटच्या क्षणापर्यंत मराठी माणसाला आवडणार. आम्हा आग्रा कोळ्या कराड्यांना आवडणार असे हे सॉन्ग आहेत. यावेळचा चेंडू फ्लॅट स्ट्रोक येतोय. जबरदस्त फटका. आणखी एक दर्जेदार आश्वासक फटका. षटकार. लेकिन पता नहीं आज बिल्ले के घर पे सन्नाटा क्यों छाया हुआ है. मारती है करंट मारती है. सागर गायकवाड उशिरा का होईना इथे मात्र सुरुवात करतोय. समीकरण बदलते. 7 चेंडू 36 ची गरज आहे. धावसंख्या होते ती म्हणजे वंश 11 संघाची 46 धावा. 46 रन्स होत आहेत. 46 धावा होत आहेत आणि विजयासाठी 7 चेंडू मध्ये 36 धावांची गरज. सागर गायकवाड सलग 2 चेंडू 2 षटकार लगावतोय. यावेळचा चेंडू सागर खेळतायत. परफेक्ट बॅटवरती चेंडू येत नाहीये. चेंडू जर आपण पाहिला तर इथे मात्र सिंगल मिनिटे संघाची धावसंख्या होते 47 धावा. सोम एंटरप्राइजेस फिल्डिंग लावला. टाइमपास करू नका. 1 षटक राहिलेला आहे तुमचा फक्त. सहा चेंडू 35 धावांची गरज आहे. 6 चेंडू 35 धावा. 6 चेंडू 35 धावा. थोडासा कठीण आहे आव्हान परंतु अशक्य म्हणता येणार नाही. आपण असे कित्येक सामने पाहिलेत. क्रिकेटच्या कुरुक्षेत्रामध्ये आपण असे अनेक धुरंधर योद्धे पाहिलेत ज्यांनी 6 चेंडू 6 षटकार लगावण्याचे विक्रम केले आहेत. पाहूया आज सागर गायकवाड नावाप्रमाणे फलंदाजी करणार का. 6 चेंडू 35 धावा. यावेळचा चेंडू सागर मिस होत आहेत. निर्धाव चेंडू 5 चेंडू 35 धावा. आता मात्र सामना थोडासा जड होताना दिसत आहे. गोलंदाज अजित मुंगाजी. पहिल्या सत्रामध्ये काय दर्जेदार फलंदाजी, काय दर्जेदार फुटवर्क सुद्धा ज्याचं पाहायला मिळालं. 12 चेंडू 34 धावा. अगदी सरळ स्ट्रोक जे लगावले ते कौतुकास्पद होतेच. सागर प्रयत्न करतायत. यावेळचा चेंडू बिरकावून दिलाय काऊ कॉर्नरच्या वरतून. षटकार. आई पाण्यामध्ये नाही पाहिला तरी तिला जंजिरा दाखवाल का. ओ नातवा बोटीनं फिरवाल का. ओ नातवा बोटीनं फिरवाल का. हा सामना जर सागरने जिंकून दिला तर सागरला खांद्यावर नक्कीच फिरवतील यात तीळ मात्र शंका नसेल. पण तसे प्रयत्न होणं गरजेचं आहे. 4 चेंडू
29ची गरज आहे. यावेळचा चेंडू पुन्हा एकदा भिरकावून दिलाय डीप मिडविकेटच्या वरतून. प्रेक्षकांच्या भेटीस आलेला आणखी एक षटकार. आग रामेश्वरी बंब सोमेश्वरी. लाजला तो. इथे मात्र षटकार आलाय. टेनिस क्रिकेट मधील आवडते प्रेक्षकांचे तरुणांचे बॉल द्या रे. आवडते आवाज आपण ऐकलेत. नाबाद 48 वरती खेळतोय गुलशन. हा फलंदाज नाबाद 48 वरती खेळतोय. समीकरण बदललं जाते. 3 चेंडू 23 धावांची गरज. पाहूया का एखादा चमत्कार आणि त्यामध्ये कर्तृत्वाचा होणारा साक्षात्कार. यावरती हा सामना मी म्हणेन सागरच्या दृष्टीने अवलंबून असेल. 3 चेंडू 23ची गरज आहे. यावेळचा चेंडू फटका हवेमध्ये आहे. वैयक्तिक अर्धशतकी खेळी होण्यापासून रोखलंय. क्या बात आहे. जबरदस्त क्षेत्ररक्षण अजित करतायत आणि सागर एका वादळी खेळीचा अंत. सागर गायकवाड झेलबाद. एक महत्वाची विकेट आपण पाहिली अजित मुंगाजी या गोलंदाजाने मिळवली. सलग 2 चेंडू 2 षटकार खाल्ले. पण त्यानंतर मात्र त्याच सागरला मैदानाच्या बाहेरील रस्ता सुद्धा दाखवला गोलंदाजी करत असताना. समीकरण फक्त औपचारिकता आता मात्र शिल्लक राहिली आहे. 2 चेंडू 23 धावांची गरज. चेंडू आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न करतायत फलंदाज उदय दापोलकर. नवीन फलंदाज नॉन स्ट्रायकर. नॉन स्ट्रायकर बॅट्समन प्रज्योत आहेत. औपचारिकता फक्त शिल्लक राहिली या सामन्यामध्ये. फक्त 1 चेंडू आणि 23 धावांची गरज. यावेळचा चेंडू सुद्धा निर्धाव येतोय आणि हा सामना मात्र तब्बल 22 धावांनी सोहम एंटरप्राइजेस जिंकतोय. विजेते संघाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन. नाणेफेक जिंकणाऱ्या संघाने त्वरित ग्राउंडचा ताबा घ्यायचा आहे आणि इथे तुमच्यासाठी टाइम लिमिटेड असेलच 25 मिनिटाचा. जास्त टाइम घेतला तर कॉमेंट्री बॉक्स मधून तुम्हाला पेनल्टी घोषित करण्यात येईल. पहा गावची स्पर्धा आहे. सर्वप्रथम सांगायचं झालं तर ओवळे प्रीमियर लीग आणि सुरुवात नेहमी स्वतःपासून हे करत असतात. म्हणून स्वयंशिस्त पाळा हे मात्र ते सांगतात. वेळेचं बंधन आहे ते पाळा. आणि या मैदानातून जेव्हा जेव्हा नवीन नवीन नियमावली चांगल्या चांगल्या पद्धतीची टेनिस क्रिकेटला अनुसरून हिताकारणी जेव्हा चांगले चांगली नियमावली आली आहे त्या नियमावलीचं पालन करणारे अनेक स्पर्धा आपण यशस्वी होताना पाहिल्यात. आणि त्यापैकीच एक म्हणजे नियमांचा उल्लंघन न करता वेळेच्या बंधनामध्ये आपण खेळत राहा असं नेहमी सांगणारा आज ही स्पर्धा आपण एन्जॉय करतोय.